Don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक हो नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख बालाजी चौगुले आपल्या स्टुडिओत आहेत. तर बालाजी सर, आपण आज चर्चा करण्यासाठी या स्टुडिओत आलात. BR न्यूज कडून आपलं स्वागत. नमस्कार. तर सुरुवातीला आम्हाला असं विचारायला आवडेल की युवा सेनेचे एक उपजिल्हा प्रमुख या पदापर्यंतची आपली वाटचाल कशी होती? आज जर युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख जर मी आज झालोय तर त्याला माझ्या घरच्यांची साथ आहे. आजपर्यंत जे काही माझ्या वडिलांनी, जशी शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून माझे वडील शिवसेनेत काम करतायत आणि त्यांच्या माध्यमातून मला युवा सेनेत म्हणजे शिवसेनेची आवड निर्माण झाली आणि शिवसेनेमध्ये जसं जसं मी म्हणजे ऐकत गेलो वडिलांकडनं तसे तसे मला शिवसेनेचे विचार आचार हे वडिलांकडनं मिळत गेले आणि जसे जसे मी म्हणजे त्यांच्या म्हणजे कामाची वगैरे पद्धत पाहत गेलो मग त्यांच्या कामाच्या पद्धतमधनंच मला युवा सेनेची व शिवसेनेची आपल्या निवड निर्माण झाली. शिवसेनेची जशी निवड निर्माण झाली तशी मग कार्य करण्याची एक संधी हे युवा सेनेच्या माध्यमातून मला मिळाली. युवा सेनेच्या कुठलेही पद नसताना आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून कामं करायचो. त्याच्यानंतर मग आम्हाला एक युवा सेनाच्या शहराध्यक्षपदी एक निवड झाली. निवड झाल्यानंतर त्याच कामाची पोचपावती आणि त्यावेळेस आम्ही केलेल्या कामाची पोचपावती म्हणूनच आज माझी बढती होऊन उपजिल्हा प्रमुख या पदावरती आज माझी नेमणूक झालेली आहे. बरं, मग आता किती वर्ष म्हणजे किती कार्यकाल झाला की आपण उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करता? आता आमची परवा निवडणूक परवाच आमच्या सगळ्यांची नवीन जे काही पदाधिकारी डिक्लेअर झाले हे गेले 1-2 महिने झाले पदाधिकाऱ्यांची डिक्लेरेशन झालेले आहे. सामन्यामधनं तुम्ही पाहू शकता की सगळ्यांचीच डिक्लेरेशन सामन्यामधनंच होतात आमचे आणि सामन्यामधनं आमची सगळ्यांचीच जिल्हा प्रमुख पासून ते खालच्या उपजिल्हा प्रमुख उपशहर प्रमुख पर्यंत सगळ्यांचीच निवडी झालेली आहे. बरं, मग पहिल्यापासून सेनाच की कुठल्या एखाद्या सामाजिक क्षेत्रातून सामाजिक संस्थेतून आपण कार्य केलं? नाही, पहिल्यापासून आम्ही सेनेतच कार्य केलोय. अरे वडिलांची एक शिकवण होती की आपण शिवसेनेसाठीच जगायचं आणि शिवसेनेमध्येच सामाजिक कार्य करत आपण मरायचं, इतकंच माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे. म्हणजे एकंदर एक घरामध्ये राजकीय वारसा किंवा एक वातावरण सुरुवातीपासूनच होतं. मग असं असताना समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण ज्यावेळी उतरलात मग हे असताना कुठलाही एक कार्यक्षेत्र असू दे, एक आपण आदर्श व्यक्ती तिथं आपलं मानतो, तर आपला या समाजकारणामध्ये किंवा एक युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आदर्श कोण आणि का आहेत? आदर्श हे नक्कीच आमचे युवा सेनेचे प्रमुख माननीय श्री आदित्यजी साहेब ठाकरेच आहेत. कारण की जे काही युवकांसाठी जी काही तळमळ त्यांच्याकडे आहे ती इतर कोणत्याही नेत्यांमध्ये नाहीये किंवा इतर कोणत्याही राजकीय वारसा असलेल्या युवा नेतृत्वामध्ये नाहीये. आणि युवा नेतृत्व करण्याची जर धमक कुणाच्या मध्ये असेल तर ती नक्कीच आदित्य साहेबांकडे असेल. आज जर बघितलं मागच्याच 2 महिन्याखाली इलेक्शन लागायच्या आधी आदित्य साहेब प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या 2-3 खेडेगावामध्ये स्वतः जाऊन तालुक्या लेवलच्या तर स्वतः जाऊन चारा, पाणी, परत पाण्यासाठी टाक्या या सगळ्यांची व्यवस्था ते स्वतःच्या पैसे म्हणजे स्वतःच्या पक्षाकडनं आमच्या शिवसेनेकडनं हे प्रत्येक खेडेगावात दिले गेले. तर हे कुणासाठी केले तर एक महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांनी एक स्वतःच्याकडून एक तुटपुंजी का होईना आपण एक मदत केली त्या स्वरूपाची. ती जर आज कुणाकडे असेल तर ते आदित्य साहेबांकडेच आहे. आणि जर आज मुंबईच्या लेवलला किंवा इतर महाराष्ट्राच्या लेवलला जर बघितलं युवा सेनेच्या माध्यमातून जे काही कामं होतात ते युवकांसाठी केले जातात. त्यांचे शैक्षणिक प्रश्न असतील, त्यांचे रोजगारीचे प्रश्न असतील हे युवा सेनेच्या माध्यमातून सोडवले जातात. पण हे सोडवण्याची दानत्व हे फक्त आदित्य साहेबांकडे आहे. इतर जे राजकीय वारसा लाभलेले आहेत जे काही आता युवकांमध्ये पण भरपूर आहेत राजकीय वारसा लाभलेले, फक्त ते तिकिटासाठी किंवा निवडणूक लढून येण्यासाठी एवढ्या पुरतेच ते बांधलेले आहेत. पण आदित्य साहेब त्याच्याही पलीकडे जाऊन स्वतः समाजसेवेसाठी उतरतात आणि स्वतःच्या हातनं जेवढं समाजकार्य घडेल ते तितकं करण्याचा प्रयत्न करतात. परवाच आमच्या माड्यामध्ये पण बोलता बोलता ते बोलले की मी काय मतांसाठी आलेलं नाही, तुम्ही मतदान कुणासाठी करा, पण एक मी माझ्याकडनं जी मदत होईल ते तुम्हाला करायला आलो आहे. जर मदत करूनही जर म्हणजे मतांची अपेक्षा न ठेवणारा जर कोणता नेता असेल तर तो आदित्य साहेबच असेल आणि तो आदित्य साहेबच हे माझे आयडॉल आहेत. बरं, आपण ज्यावेळी आता एक शिवसैनिक म्हणून किंवा एक पदाधिकारी म्हणून जिल्हाभरामध्ये दौरा करता, लोकांमध्ये जाता, तर नेमकं सोलापूर जिल्हा असेल तर इथले युवक किंवा सामान्य जी जनता आहे
त्यांच्या सध्याच्या या परिस्थितीमध्ये समस्या काय वाटतात आपल्याला? आता सध्याच्या जर परिस्थितीला जर बघितल्या 20-25 वर्षात कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे. मग त्या विकास न झालेल्या कारणामुळेच आज माझ्या सोलापुरातला प्रत्येक युवक हा पुणे मुंबईला जातो कामासाठी. तर त्याला पुणे मुंबईला जाण्याची गरजच कुणामुळे आली? तर ह्या राजकारत्यांमुळे आली ना, गेल्या राजकारत्यांमुळे. तर ह्या राजकारत्यांनी जरा व्यवस्थितपणे जर माझ्या सोलापूरचा विकास केला असता, दळणवळण जर व्यवस्थित पद्धतीने आणले असते, घरात उद्योगधंदे जर व्यवस्थित आणले असते जर सोलापूरमध्ये, तर आज माझा तरुण आज पुणे मुंबईच्या मार्गाने लागलाच नसता. तो इथे त्याचा परिवार सोडून, कुटुंब सोडून तो पुणे मुंबईला जातो कमवण्यासाठी. तर त्याला ही वेळ कोणामुळे आली? तर ह्याचा विचार प्रत्येक जनतेने करावा आणि त्याच्यासाठी आम्ही झगडत आहोत आणि ते आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाऊ आणि सोलापूरमध्ये चांगल्या पद्धतीचे उद्योगधंदे आणून, आणि जे बाहेर गेलेत त्यांना तर सोलापुरात आणू. पण सोलापुरातच सध्याला जे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं काम आणि चांगल्या पद्धतीचं पगार हे देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग आतापर्यंत जे काही ह्या समस्या आपण जाणून घेतल्या, मग याच्या निराकरणासाठी आपण काय केलं, म्हणजे काय पावलं उचललीत आतापर्यंत? आजपर्यंत आम्ही प्रत्येक म्हणजे सोलापूरकरांच्या समस्यांसाठी असू दे किंवा युवकांच्या समस्यांसाठी प्रत्येक आम्ही, आज आमची सत्ता नव्हती त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलनं करून त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि युवकांच्या शिक्षणाचा असू देत, विद्यापीठामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक वेळेस विद्यापीठाला बजावून सांगितलं की आम्हाला हे पाहिजे आणि हे विद्यार्थ्यांच्या विरोधात चाललेलं आहे. असं करून आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही युवकांच्या सोबत राहिलो आणि आंदोलनामधूनच आम्ही आजपर्यंत युवकांचे आम्ही जनतेची आम्ही कामं करत राहिलो. बरं, मग आता थोडंसं आपण राजकारणाकडे येऊया की आता बघितलं लोकसभा निवडणुकीचं सगळीकडेच वार आहे. मग आतापर्यंत जी काही निवडणूक व्हायची भाजप आणि काँग्रेस म्हणजे अर्थातच महाआघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सोलापुरात मुख्य लढत व्हायची. पण यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे देखील या निवडणुकीमध्ये लढतीमध्ये उतरलेले आहेत. म्हणजे यावेळी जी सोलापुरात निवडणूक होणार लोकसभेची ती तिरंगी होणार. तर आपल्याला काय वाटतं, एक शिवसैनिक म्हणून, की नेमका कुणाचा विजय होईल, काय अंदाज वाटतो आपल्याला? आज सोलापूरकरांना एवढंच सांगू इच्छितो की आज जे काय चाललेलं आहे जातीच्या राजकारणावरती जर इलेक्शन होत असतील तर त्याच्यावरती सोलापूरकरांनी विचार केला पाहिजे की आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे, विकासाचं समाजकारण करायचं आहे का जातीचं राजकारण घेऊन समाजकारण करायचं आहे. आज जातीच्या राजकारणावरती तर सोलापूरचा विकास होणार नाही. आज जे काही राहिलेले युवक आहेत ते राहिलेले युवक पण पुणे मुंबईला जातील जर जातीच्या राजकारणावरती जर राजकारण करत राहिलं जातीच्या विषयावरती. जर आज सोलापूरचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच भाजप युतीचा उमेदवारच विजय करून द्यावा लागेल. जर भाजप युतीचा उमेदवार विजय करून दिला तर आज जे काही दळणवळणाचं साधन म्हणून जे काही रस्त्यांचे चौपदरीकरण वगैरे जे झालेलं आहे ते युती काळातच झालेलं आहे, युती शासनाच्या काळात झालेलं आहे. युती शासनाच्या जर काळात इतके कामं होत असतील, आज दळणवळणाचं काम झालेलं आहे, पुढच्या आता या टप्प्यामध्ये आपण उद्योगधंद्याचंही काम हाती घेणार आहोत. आणि ज्या अर्थी जर उद्योगधंद्यांना दळणवळणाची जर साधनं भेटत नसतील तर ते उद्योगधंदे आज त्या शहरामध्ये येत नाहीत. आज बाकीच्या शहरांपेक्षा दळणवळणाची साधनं हे सोलापूरला जास्तीत जास्त प्रमाणात झालेले आहेत. तुम्ही बघता अक्कलकोटचा रस्ता असेल तर ते गुलबर्ग्याला वगैरे जोडलं जातं. जर बघितला तुम्ही विजापूरचा रस्ता असेल त्याचंही काम चालू झालेलं आहे, प्रगतीपथावर आहे. तर आता तुळजापूरचा रस्ता असेल किंवा सोलापूरचा झालेला जो ह्याचा आपला उस्मानाबादला जोडणारा रस्ता, त्याच्यानंतर तो हैदराबादला जोडणारा रस्ता, हे रस्त्याची कामं जर कोणी केली असतील तर युती काळात झालेली आहेत. बरोबर. मग आता बघतोय आपण की सगळीकडे प्रचार जोरात चालू आहे. मात्र असं असताना काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की भाजप म्हणजे महायुतीमध्ये जे पक्ष आहेत, आपला मित्रपक्ष भाजपा आणि शिवसैनिक यांच्यामध्ये समन्वय नाही, अशी एक चर्चा होती. त्याबद्दल काय सांगाल? समन्वय नव्हती असा प्रकार नव्हता, फक्त तो मान अपमानाचा एक विषय होता आणि त्यांच्याकडून आम्हाला व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती. आणि त्याच्याबद्दल आम्ही आमच्या प्रमुखांना वगैरे आम्ही कळवलं. प्रमुखांनी याच्यामध्ये त्यांना विचारणा करून आमच्यातले सगळे जे काही हेवे दावे होते किंवा जे काही म्हणजे आमच्यातले एक वेगळे म्हणजे हे तयार झालं ते आमच्या सगळ्या मिटलेलं आहे. आणि आम्ही शिवसेना आणि शिवसेनेसोबत असलेली आमची युवा सेना आणि त्यांची भारतीय भाजप आणि त्यांच्यासोबत युवा मोर्चा हे जे काही आहेत आमचे चार, आम्ही व्यवस्थित पद्धतीने काम करत आहोत आणि निश्चितच आम्ही आमच्या जयसिद्धेश्वर महाराजांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि निवडून येणारच आहेत ते. बरं, मग आपण म्हणताय की जयसिद्धेश्वर महाराज निवडून येतील किंवा निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहात. मात्र एकीकडे बघितलं तर काँग्रेसकडून जे उमेदवार आहेत ते आजपर्यंत 40-45 वर्ष एक राजकारणी म्हणून आहेत, वेगवेगळी केंद्रामध्ये पदं त्यांनी भूषवली. दुसरीकडे जर उमेदवार बघितले तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून समाजप्रिय व्यक्तिमत्व या रिंगणात आहेत. मग असं असताना डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना जनतेनं का निवडून द्यावं, असं काय सांगाल आपण याबद्दल? आज जर बघितली, आज ही जी निवडणूक आहे ना कुठल्या एका राष्ट्राची आहे ना कुठल्या एका
शहराची आहे नाही का जिल्ह्याची आहे, ही जर निवडणूक बघितली तर ही निवडणूक आहे देशाची. आणि जर देशात आपल्याला जर कणखर नेतृत्व जर पाहिजे देशाचं, तर त्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. तर ह्या निवडणुकीमध्ये जर आज देशाकडे जर कणखर नेतृत्व जर कुठलेही निर्णय घेताना ठाम निर्णय घेणार जर कुठला जर पंतप्रधान असेल तर ते निश्चितच नरेंद्र मोदी साहेब असतील. नरेंद्र मोदी साहेबांना जर निवडून द्यायचं असेल तर नक्कीच आपल्याला सिद्धेश्वर महाराजांना निवडून द्यावं लागेल. आज जर बघितलं, आज महाआघाडीमध्ये त्यांच्याकडे आज उमेदवारच नाहीये. आणि प्रत्येक म्हणजे क्षेत्रातले व्यक्ती म्हणतो की बाबा त्यांचा जो उमेदवार आहे, जो म्हणजे निवड म्हणजे त्यांनी सांगितलेलं नसलं तरी त्यांच्याकडनं एक बोललं जातं की आम्ही राहुल गांधींना आम्ही पंतप्रधान करू. मग त्या माणसाला काय समजतं, कितपत समजतं हे चांगलंच जनतेलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती चांगलंच की बाबा आज आपल्या देशाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर तिथल्या जागेला कणखर नेतृत्वच पाहिजे आणि जे ठामपणे निर्णय घेऊ शकतं. आणि ते जर निर्णय घेण्याची कुणाची जर क्षमता असेल तर ते नक्कीच नरेंद्र साहेब असतील, नरेंद्र साहेब मोदी असतील. म्हणजे मोदींना निवडून देण्यासाठी कुठेतरी भाजपाच्या किंवा महायुतीच्या या उमेदवारांना निवडून द्यावं आपल्याला असं वाटतं. मग असं असताना डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांची एक सकारात्मक बाजू म्हणून काय सांगाल आपण? आज जर बघितलं तर जय सिद्धेश्वर स्वामी हे पण एक शिक्षित आहेत, अशिक्षित नाही आहेत. ते स्वामी जरी असले तरी त्यांचं शिक्षण झालेलं आहे पूर्णपणे, तेही डॉक्टर आहेत. मग इतकं असताना आणि जर आज आपण स्वामींकडे कशासाठी जातो तर आपल्या एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तर आपण देवळात जातो, स्वामींकडे जातो, महाराजांकडे जातो. मग त्या स्वामींना आपल्या समस्या काय आहेत हे नक्कीच माहिती असतं आणि ते निराकरण करण्यासाठीच आपण तिथं जात असतो. तर सोलापूरचीही समस्या ते नक्कीचपणे चांगल्या पद्धतीने म्हणजे समस्या सोडवू शकतात, कारण की ते स्वामी आहेत, त्यांना अंतर्यामी. ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना म्हणजे माहिती आहे की बाबा आपल्याकडे आल्यानंतर एखादा भक्त तर आपण त्याची समस्या कशी काय पद्धतीने सोडवू शकतो. तशा पद्धतीनेच ते सोलापूरच्याही सगळ्याच क्षेत्रातल्या समस्या निश्चितपणे सोडवू शकतील हे मी स्वतः ठामपणे सांगू शकतो. बरं, आपण आता बघतो की ज्यावेळी निवडणुका जाहीर होतात प्रत्येक वेळी विजयाचे, अपयशाचे, पराभवाचे हे जे दावे आहेत ते त्यामध्ये असलेले समाजातील जे घटक आहेत जाती धर्माचे यावर वेगवेगळी गणित किंवा समीकरणं मांडून सोडवली जातात. मग असं असताना सोलापूरचा जर विचार केला तर आजपर्यंत बहुजनांचं नेतृत्व केलं होतं काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी. आज पुन्हा एकदा या लढतीतून वंचित बहुजन आघाडीमार्फत प्रकाश आंबेडकर हे देखील बहुजनांचं नेतृत्व करतायत. म्हणजे ही बहुजनांची मतं कुठंतरी विभागून या दोघांकडे जातील अशी एक शक्यता. आणि दुसरी आपण बघितलं की भाजपाने जे उमेदवार दिलेत डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, तर मध्ये जी एक धर्मसभा झाली लिंगायत समाजाची, त्यातून काही जणांचा विरोध असा आला की जे हात आशीर्वाद देतात त्या हातांनी मतासाठी कुणापुढं हात जोडू नये, म्हणजे काहीसा विरोध लिंगायत समाजातून झाला. मग असं सगळं चित्र असताना ही निवडणूक भाजपाला किंवा या महायुतीला जड जाईल का, काय वाटतं? हा जर आज तुम्ही सांगताय की महाराजांनी कधी हात जोडू नये, हातात आशीर्वाद दिला पाहिजे, तर आज सिद्धेश्वर महाराज हात जोडत नाही आहेत कुणालाही, हातच आशीर्वादच देत आहेत आणि सगळीकडे ते फिरताना आशीर्वादच देत फिरत आहेत. कुठल्याही मतदाराच्या पुढे असं हात जोडून कधी मतं मागितलेले नाही आहेत. आणि आम्हाला इतकं समजतं की बाबा महाराजांकडनं आपण हात जोडून घ्यायचं नाही, आपण आशीर्वादच महाराजांकडनं घ्यायचा. आणि जे काही आज तुम्ही म्हणताय की बाबा लिंगायत समाजामधून विरोध झाला, ते विरोध करणारे कुठल्या पक्षाचे होते हे तुम्ही जर पडताळणी करून बघितलात तर तुम्ही नक्कीच कळेल तुम्हाला की ते कुठल्या पक्षाचे होते आणि विरोध का करत होते. तर पराभव ज्यावेळेस आपल्याला दिसतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीला विरोध हा होतच असतो. ह्या विरोध करणं म्हणजे ह्यांचा पराभव हा निश्चितच आहे. आणि ह्या पराभवाच्या भीतीपोटीच त्यांनी ते म्हणजे विविध समाजातल्या माणसांना उठवायचं आणि त्यांना विरोध करायला लावायचा. राहिली गोष्ट बहुजन समाजाचा, जर बहुजन समाजाचं जर बघितलं तर मागच्या वेळेस बहुजन समाजांनी चांगल्या पद्धतीनं भाजपला मतदान केलेलं आहे. तुम्ही जर मागच्या वेळेची आकडेवारी जर काढली तर तुम्हाला समजेलच की भाजप सेनेच्या मागे पण बहुजन समाज भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. असंच नाही की बाबा फक्त काँग्रेसच्याच मागे आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्याच पाठीमागे आहे. बहुजन समाजाला विकास पाहिजे आणि त्यांना विकास पुरुष पाहिजे. त्यांना आता राजकारण, जातीच्या राजकारणामध्ये त्यांना पडायचंच नाही आहे, कारण की आजपर्यंत जातीच्या राजकारणामध्ये त्यांनी भरपूर त्यांचे म्हणजे हाल अपेष्टा सोसले आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या माध्यमातून स्वतःची पोळी भाजून घेतलेली आहे. आज जर शिंदे साहेबांचं जर बघितलं, शिंदे साहेबांना आज गरजच का पडत आहे की प्रत्येक खेडेगावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये सभा घेऊन त्यांना मतं मागायची वेळ काय येत आहे. तर त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे आणि सुज्ञ नागरिकांनी त्याचाही विचार केला पाहिजे की बाबा आज शिंदेसाहेब आपल्या गावात आला लागलेत तर आपल्या गावचा जर विकास केला असता तर ते घरात बसून निवडून आले असते, घराघरामध्ये गावागावामध्ये पोहोचायची गरज पडली नसती. मग आता आपण बघितलं की आपण म्हणालात की चांगल्या मताधिक्यानं मागच्या वेळी भाजपाच्या उमेदवाराला सोलापूरकरांनी निवडून दिलं. आपण आकडेवारी बघितली तर ते समजून येईल की 1.5 लाखावर मताधिक्य शरद बनसोडे म्हणजे विद्यमान खासदारांना मिळालं.
मात्र असं असताना संख्याबळाचा विचार केला की आता महापालिकेत 50वर नगरसेवक भाजपाचे आहेत, त्यानंतर 2 आमदार म्हणजे कॅबिनेट मंत्री जे आहेत सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे भाजपाचे, विद्यमान खासदार भाजपाचे, राज्यात सत्ता भाजपाची आणि केंद्रात सत्ता भाजपाची. मग हे असताना देखील कुठंतरी आपण बघतो की प्रसारमाध्यमातून आपल्या कानावर येतं किंवा एक चर्चा येते की महापालिकेतील जे नगरसेवक आहेत ते 2 गटात विभागले गेलेत. एक म्हणजे पालकमंत्र्यांच्या गटात आणि एक दुसरा गट म्हणजे सहकार मंत्र्यांचा. मग कुठंतरी काही निर्णय घ्यायचा झाला तर ह्या गटातटामुळे कुठंतरी त्याला अडथळा येतोय आणि विकासाला खो घातला जातोय असंही म्हटलं जातं. जर खासदारांच्या बाबतीमध्ये विचार केला तर आजपर्यंत बऱ्याच नेतेगणांनीच असं म्हटलं होतं मध्यंतरी की शरद बनसोडेंना दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, म्हणजे असं विधान केलं होतं. म्हणजे त्यांचा जनसंपर्क इतका कमी. मग याचा कुठेतरी विपरीत परिणाम या महायुतीला होईल का या निवडणुकीत? आता कसं आहे माहिती आहे का, बनसोडे साहेबांचा जरी जनसंपर्क कमी असला तरी त्यांची कामं करण्याची पद्धत ही त्यांच्या पद्धतीने बरोबरच होती. ते कामं करतात आणि करतही होते. असं भाग नाही की ते कामं करत नव्हते, फक्त इतकाच की त्यांचा जनसंपर्क कमी होता. मी पण मान्य करतो, पण त्यांची जे कामं करण्याची जे ध्येयधोरणे होते ते चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्याला माहिती आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही आज सुखसुविधा आपण उद्भवत आहोत आणि ज्या पद्धतीने आपल्याला निधी मिळाला तो आजपर्यंतच्या काळामध्ये दुसऱ्या ज्यांची सत्ता होती त्यांच्या काळामध्ये कधी मिळाला का इतका सोलापूरला निधी? नाहीच मिळाला ना. सोलापूरला जर इतका निधी मिळाला असता तर सोलापूरचा आज भकास झालाच नसता, विकासच झाला असता. आज भकास झालेला सोलापूरला परत एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी, परत एकदा सोलापूरचा विकास करण्यासाठी जे काही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही प्रोजेक्ट हातात घेतलेले आहेत ते निश्चितच चांगले आहेत. आणि या चौपदरीकरणाचं तुम्ही जर बघत असाल तर 40 बाजूनी शहराला चांगल्या पद्धतीने रस्त्यांनी म्हणजे व्यवस्थित सुजलाम सुफलाम केलेलं आहे आणि त्याच रस्त्याच्या माध्यमातून चांगले चांगले उद्योगधंदे आपल्या सोलापुरात येतील. बरं, मग आता काँग्रेस म्हणते की आम्ही आत्तापर्यंत NTPC सारखा मोठा प्रकल्प दिला, त्यानंतर जी उजनीची जलवाहिनी आहे ती दिली, आत्ताच आपण म्हणालात की रस्त्यांचं चौपदरीकरण केलं किंवा स्मार्ट सिटी असेल. मात्र पुन्हा असंही एक सूर काँग्रेसकडून उठवला जातो की रस्त्याचं जे चौपदरीकरण होतं ते खरं तर काँग्रेस काळामध्ये मंजूर झालं आणि त्याचं फीत कापण्याचं काम भाजप करतंय. आणि स्मार्ट सिटीचा जर मुद्दा घेतला तर असंही म्हटलं जातं की स्मार्ट सिटीसाठी जे निकष लागत होते, स्मार्ट सिटी हे या यादीमध्ये येण्याकरिता सोलापूर, ते निकष काँग्रेसच्या काळात पूर्ण झाले. याबाबत काय सांगाल आपण? जर बघितलं गेलं तर आज चौपदरीकरणाचा जर विषय म्हणताय तुम्ही, जर त्यांच्या काळात झालेली असतील तर मग टेंडर प्रक्रिया तुमच्या काळात त्यांच्या काळात का झाली नाही पूर्ण? टेंडर प्रक्रिया ज्यावेळेस पूर्ण झालेली असती त्यावेळेसच म्हणू शकतो की आपण तुमच्या काळात तो विषय तो प्रोजेक्ट पूर्णत्वास गेला असता, तुम्ही फीत कापली असती. तुमच्या काळामध्ये जर त्या टेंडरला फक्त तुम्ही म्हणजे एक कागदावरती उतरवताय आणि उगा आपलं म्हणजे आम्ही ते इलेक्शन पुरतं वापरताय, आम्ही हे करणार ते करणार, तर हे चालत नाही ना. ज्यावेळेस तुमची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली त्याच अर्थी आपण म्हणू शकतो की बाबा हा आम्ही काम केलोय, पण हे काम तुमचं नाही आहे तरी पण तुम्ही स्वतःला म्हणताय की आम्ही काम केलं. अरे काय काम केलं तुम्ही? मग ठीक आहे, मग इतर आपल्याच महाराष्ट्रामध्ये इतके शहर आहेत, या शहरामध्ये प्रत्येक म्हणजे काही शहरामध्ये यांची सत्ता होती, यांचे आमदार होते, यांचे खासदार होते. मग बाकीच्या शहरामध्ये विकास झालेला नाही का? मग फक्त सोलापूरचा विकास झाला आणि हा निकर्ष लागला म्हणून आपल्या सोलापूरचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर झालं नाही ना. तर बाकीच्या मग शहराचा पण व्हायला पाहिजे होता, सोलापूरचाच का झाला? तर सोलापूर हा म्हणजे महाग पडलेला शहर होतं, त्या कारणामुळे पुढे नेण्यासाठीच आपल्या सोलापूरची निवड ही स्मार्ट सिटी झाली. आणि त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर जितकं पुढे जाता येईल आणि जितकं त्याला म्हणजे रोजगार निर्मिती करता येईल हे प्रयत्न करण्यासाठीच नरेंद्र मोदींनी आणि शरद बनसोडे साहेबांनी स्मार्ट सोलापूरचा प्रस्ताव घेतला पुढे. बरं, मग असंही म्हटलं जातं की आपण बघितलं की विमानतळ बोरामणीचं जे होतं ते काँग्रेस काळामध्ये तो एक आता मुद्दा उचलला जातो की विमानतळ आम्ही प्रस्तावित आणलं होतं पण भाजपाकडून त्याचा पाठपुरावा झाला नाही. आणि तो जर झाला असता तर पूर्वीचं जे विमानतळ आहे तिथं या युवकांना रोजगार मिळण्यासाठी IT पार्क हा प्रस्तावित होता असंही काँग्रेसकडून सांगितलं जातं. याबाबत काय म्हणाल आपण? हा राजकीय आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. जर आज तुम्ही बघितलं विमानतळ हे म्हणजे विमानतळाची मागणी केली, विमानतळ ज्यावेळेस त्यांच्याकडनं आपल्याला मान्यता मिळाली विमानतळाची, त्याच्यानंतर यांच्या हातात किती वर्ष सत्ता होती? 4-5 वर्ष हातात सत्ता होती ना. तोपर्यंत त्यांनी पाठपुरावा का केला नाही? मग ठीक आहे, मग त्याच्यानंतर जर इतर शहरांचा आणि आपल्या सोलापूर शहराचा जर विचार केला तर इतर शहरांपेक्षा आपलं विमानतळ हे 30-40 किलोमीटर लांब का बरं ठेवलं? 20-30 किलोमीटर लांब का ठेवलं शहरापासून? ह्याचा म्हणजे उपयोग काय होणार आहे? तर तिथं नेलं तर तिथे ह्यांच्या राजकीय जे काय ह्यांच्या सोबतचे जे आहे त्यांच्या तिथे जमिनी त्यांच्या चांगल्या मोबदल्यामध्ये मिळायला पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून ते विमानतळ तिकडे हलवण्यात आलेलं आहे.
मग तुम्हाला जर IT क्षेत्रच करायचं होतं तर तुम्ही आजच का म्हणता IT क्षेत्र आम्हाला करायचं आहे तिथं? मग गेली तुमची 20 वर्ष 25 सत्ता आहे, मग तेव्हा का केलं नाही तुम्ही? पुण्याचा विकास झाला, पुण्यामध्ये जर IT क्षेत्र येऊ शकलं असतं तर मग सोलापूरला इतक्या वर्षात का नाही IT क्षेत्र? तुम्हाला आत का बरं ते डोहाळे पडू लागलेत IT क्षेत्राचे? आजपर्यंत का नाही पडले डोहाळे तुम्हाला? ते आजपर्यंत जर डोहाळे पडले असते तर आज बाळणपणाच्या वेळेस आम्हाला ते मिळालं तर असतं ना निदान IT क्षेत्र त्यांच्या माध्यमातून एक मुलाच्या स्वरूपात तर मिळालं असतं आम्हाला. तेही मिळालेलं नाही आहे. आणि आज तुम्ही आम्हाला सांगता सोलापूरकरांना येड्यात काढताय की आम्ही आज IT क्षेत्र आणू. आज हे असे जे काही म्हणजे तुम्ही जे आम्हाला लॉलीपॉप दाखवताय ते बंद करा. आणि लॉलीपॉपला आता सोलापूरची जनता ही तुमच्या लॉलीपॉपला त्रासलेली आहे. आणि आता सोलापूरला असल्या भानगडीमध्ये पडायचं नाही आहे. आम्हाला विकास पाहिजे आणि ही देशाची निवडणूक आहे आणि देशामध्ये आम्हाला नरेंद्र मोदीच पाहिजे. बरं, मग असं असताना आपण बघतो की सध्या एक सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम प्रत्येक पक्ष वापरतोय या निवडणुकीसाठी. मग असं असताना तिथं आरोप प्रत्यारोप होत राहतात. मग बऱ्याचदा असं म्हणतं की या 5 वर्षामध्ये सोलापूरचा विकास पूर्णतः थांबला, शरद बनसोडे जनसंपर्कात नव्हते, कुठलंही विकास काम झालं नाही. मग आपल्याला काय वाटतं की भाजपाकडून या शरद बनसोडेंची विकास कामं थांबली होती का त्यांनी केलेली कुठली ठळक विकास कामं आपण सांगू शकता? आज तुम्हाला माहितीच आहे, आता मी सांगितलं की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जो काही निधी मिळाला तो इतक्या प्रमाणात निधी आजपर्यंत कधी सोलापूरकरांनी ना पाहिला ना कधी सोलापूरकरांनी तेवढा निधी आजपर्यंत कधी उपभोगला. आज जे काही निधी मिळाला तो शरद बनसोडेच्या काळातच मिळाला. शरद बनसोडे जर तसा असला असतं तर मग शरद बनसोडे दुसऱ्या पक्षात गेले असते किंवा जाहीर पार्टीमध्ये असतं ना दुसऱ्यांना. त्यांनाही माहिती आहे त्यांनी काय काय कामे केलेली आहेत. त्याच कामाची पोचपावती म्हणून आज सिद्धेश्वर महाराज उभारलेले आहेत. आणि जे काय देशामध्ये जे काय कामं चालू आहेत पूर्ण देशामध्ये, आणि ही देशाची निवडणूक आहे आणि कुठे म्हणजे एखाद्या जिल्ह्याची किंवा एखाद्या राज्याची निवडणूक नाही आहे, तर ही देशाची निवडणूक आहे. या माध्यमातून जर बघितलं तर आज सोलापूरचा इतका विकास झालेला आहे. तुम्ही रेल्वे स्टेशन बघताय, आपलं सोलापूरचं ST स्टँड बघताय, आज सोलापूर मधले जे काही रस्ते झालेले आहेत सिटी मधले ते रस्ते बघताय. खेडेगावामध्ये जावा, खेडेगावातले रस्ते बघा तुम्ही. खेडेगावातल्या रस्त्याची पण दुर्दशा होती ती आता व्यवस्थित झालेली आहे, चांगल्या पद्धतीने झालेली आहे. हे कुणाच्या माध्यमातून झाले, कुणाच्या निधीतून कामं झालेली आहेत, हे तुम्ही विसरलात का? मग हे तुम्ही पण दाखवलं पाहिजे ना. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ते हे केलं पाहिजे की बाबा शरद बनसोडे जर कामच केलेलं नाही आहेत तर मग जर शहरामध्ये जर इतका स्मार्ट सिटी जर माध्यमातून जर इतके प्रकल्प येत असतील, इतके चांगल्या पद्धतीने जर स्मार्ट होत असेल तर हे कोण केलं? मग विरोधी पक्षाने केलं काय? हे मग नाही, शरद बनसोडेनेच केलेले काम आहेत. बरं, मग असं असताना आपण बघतो की ज्यावेळी निवडणुका जाहीर झाल्या आणि उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते त्यावेळी भाजपाकडून उमेदवारांची यादी जी जाहीर करायला विलंब होत होता. आणि बऱ्याच ठिकाणी असं झालं मतदारसंघामध्ये की दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेतले गेले आणि त्यांना उमेदवारी दिली गेली, त्यांचे उमेदवारी अर्ज भरले गेले. मग वर्षानुवर्षे किंवा अनेक शतकं जे पक्षनिष्ठ कार्यकर्ते होते, पक्षनिष्ठ नेते होते, त्यांची कुठेतरी नाराजी आहे का? आणि सोलापुरातही पाहिलं की शरद बनसोडे विद्यमान खासदार असताना त्यांनाही डावलून नवीनच उमेदवार उभा केला गेला. मग अशा पद्धतीनं एकंदर पक्षांतर्गत किंवा या महायुती अंतर्गत कुठेतरी नाराजी आहे का? आणि त्याचा काय परिणाम होईल निवडणुकीवर? आज जर बघितलं तर उद्धव साहेबांनी ज्यावेळेस कुठल्याही पक्षातल्या एखाद्या माणसाला जर एखाद्या नेत्याला जर आपल्या पक्षात घ्यायचं असेल तर तिथल्या स्थानिक नेत्यांना, स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्वतः पहिल्या सेना भवनावरती बोलून त्यांच्याशी चर्चा सल्ला घेऊनच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की एखाद्या पक्षाला आपल्यात घ्यायचं का नाही. आणि जर राहिली गोष्ट जर तिथले नाराज असतील तर नाराज होण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण की आज जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जर इतिहास बघितला तर ते एकमेकाच्या घरामध्ये भांडणं लावून आणि एकमेकाचे घरं फोडूनच त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केलेला आहे, स्वतःचा पक्ष वाढवलेला आहे. आणि आम्ही कोणाच्या घरात तर भांडणं लावत नाहीत, आम्ही अख्खंच घर आमच्या पक्षात घेतोय. एखाद्याच्या घरात भांडणं लावून, एखाद्याच्या घरात फूट पाडून मग आम्ही तिथं राजकारण करायचं हे आम्हाला कधी जमलेलं नाही आणि ते आम्ही कधी करणार पण नाही. आणि ते उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या तत्वात बसणारही नाहीये की एखाद्याचं घर फोडून नाही आपलं भलं करायचं. पण परवाच बोलताना उद्धव साहेबांनी सांगितलं की मेरा बच्चा भी मेरा, लेकिन जो म्हणजे माझं पोरगं माझं आणि समोरच्याचं पोरगंही माझं हे म्हणण्याची आमची बरोबर शिवसेनेची एक स्टाईल आहे. आणि शिवसेनेची ते एक वाक्य आहे, ते बाकीच्यांसारखं नाही आहे माझं तर माझं पण दुसऱ्याचं पण माझंच म्हणण्याची शिवसेनेची एक तत्व नाहीत ना. हे शिवसेनेच्या तत्वाला मान्यता नाही आहे. आणि जर आज बघितलं तर दुसऱ्या पक्षांना ज्यावेळेस आपल्या पक्षामध्ये एखादा नेता येतो, एखादा कार्यकर्ता येतो तर त्याच्या मागे जी संख्या आहे, त्याच्या मागीची ताकद आहे, ही ताकदही आपल्या पक्षात येते. ती ताकद आणि ती जनसामान्यही आपल्या पक्षात येतात. मग ही ताकद वाढत गेली तर तो निश्चितच पक्ष मोठा होत जातो. आणि जर पक्ष मोठा झाला तरच आपल्याला सत्ता मिळते. सत्ता मिळाली तरच आपण समाजकारण करू शकतो, समाजाचं भलं करू शकतो आणि राष्ट्राचा विकास करू शकतो. तोपर्यंत विकास आपण करू शकत नाही. विरोधात बसून आपण विकास करू शकतो का? नाहीच करू शकत. मग जर सत्ता मिळाली तरच आपण विकास करू शकतो आणि विकास करण्यासाठीच आम्हाला सत्ता हवी आहे.
आता आपण बघतो की मतदानाची तारीख जवळ येते आणि सर्वच पक्ष प्रचाराचं मोठं एक प्रचंड वादळ सर्वच पक्षांकडून उठवलं जातंय. मग हेच असताना काही दिवसांपूर्वीच महायुतीचे सोलापूरचे जे उमेदवार होते डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी एक विधान केलं होतं की मीच देव आहे. मग बऱ्याच संघटना असतील व्यक्तींकडून त्याचा निषेध नोंदवला गेला, विरोध केला गेला. या विधानाबाबत आपण काय म्हणाले? आज जर बघितलं तुम्ही ते व्हिडिओ अर्धवट पाठवताय, अर्धवट जर दाखवत असाल, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्याला शॉर्ट करून ते अर्धवट व्हिडिओ प्रत्येक जागी व्हायरल करत आहेत. जर आज त्याचा जर विचार केला त्या गोष्टीचा तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्यात तथ्य आहे असं मला काही वाटतच नाही आहे. का तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण बघचाल तर त्यांना म्हणण्याचा एक अर्थ होता, पण त्याला वेगळाच अर्थ जोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आणि महाआघाडीच्या नेत्यांनी तो व्हिडिओ जनसामान्यामध्ये पसरवून महाराजांबद्दल एक प्रकारचे म्हणजे त्यांच्या मागे जे काही जनसामान्य उभे आहेत त्यांचा पराभव त्यांना दिसत आहे, त्यामुळे हे असे छेडछाड करत आहेत व्हिडिओ सोबत. बाकीचा विषय काय नाही त्यात. मग आता या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एक युवा सैनिक म्हणून किंवा एक मित्रपक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवारांना ज्यावेळी आपण पाठिंबा देता, त्यांचा प्रचार करता, आता नक्की या आगामी दिवसामध्ये आपली ध्येय धोरणं काय? आता नक्कीच आम्ही आता चौपदरीकरणाचे काम हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्णत्वास नेत आहेत नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून. पण त्याच्यानंतरनं जे काही आजपर्यंत आम्ही समाजकार्य केलं, युवकांसाठी असू दे किंवा सोलापूरकरांसाठी असू दे, विविध आंदोलनांच्या माध्यमातून करत आलोय. आज आमच्याकडे सत्ता आहे, आम्ही सत्तेच्या माध्यमातून आज जे काही चौपदरीकरण झालं आहे त्याच्या पलीकडे आता जाऊन आम्ही युवकांसाठी रोजगार निर्मिती हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ते रोजगार निर्मिती आम्ही नक्कीच पूर्णत्वास नेऊ आणि चांगल्या पद्धतीचे रोजगार निर्मिती देण्यासाठी चांगल्या पद्धतीचे कंपनी आणि चांगल्या पद्धतीचे उद्योगधंदे आम्ही सोलापुरात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही यशस्वीपणे ह्या 5 वर्षात आम्ही करणार म्हणजे करणारच. बरं, मग आता दृष्टिक्षेपात लोकसभेचं मतदान आहे तर हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व दर्शकांना या माध्यमातून आपण काय सांगाल? आता आज जर मी सांगायचा प्रयत्न केला तर आज ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदार हा राजा असतो आणि मतदान हा तुमचा अधिकार आहे. आज जसं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आज आपण मतदानाचा हक्क बजावतोय. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की ही जी काही लोकशाहीची आपली जी लोकशाहीवरती आपला देश अवलंबून आहे त्या लोकशाहीमध्ये मतदान हा महत्त्वाचा एक केंद्रबिंदू असतो आणि मतदान झाल्यानंतर आपल्या देशाला दिशा देणारा एक नेतृत्व आपल्याला निर्माण होतं. मग मी सगळ्यांना एक विनंती करतो की त्या दिवशी सुट्टीचं कारण आणि सुट्टी न घेता आपण सुजाण आहात, आपण आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारून आपण प्रत्येक जणांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावं. सुट्टी न घेता आपण सगळ्यांनीच मतदान करावं हीच एक सगळ्यांना एक विनंती करतो. एवढंच मी बोलू इच्छितो. बरं, तर बालाजी सर, आपण आज या चर्चेसाठी आमच्या स्टुडिओत आलात. BR न्यूजकडून आपलं मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर दर्शक हो, आजच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख बालाजी चौगुले यांच्याशी आपण चर्चा केली आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी जयपाल खेडकर आपला निरोप घेतो. नमस्कार. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब घर से